त्या ठिकाणी 1000 लिटर दूध होतं, म्हणजे 1,70,000 बरोबर बापू? 14-15ला 1,70,000, 15-16ला 1,77,000, 16-17ला 1,86,000, 186, 195, 197, 229 आणि आता मात्र 160. म्हणजे मागच्या 10 वर्षामध्ये सगळ्यात विक्री कमी या वर्षात झाली. 160. मला तुलनात्मक देतो मी, ओपन आहे, त्यांचंच आहे, त्यांनी दिलेलं अहवाल चालू फोटो काढून घ्या. तुम्हाला देतो. एकीकडे शेतकरी हा उत्पन्नासाठी काबाड असतो, दूध उत्पादक हा दुधाच्या उत्पादनासाठी देवापाड प्रयत्न करतो, पण मलाही मात्र कोणाच्या घशात जातो. हाच जिल्हावासियांना प्रश्न आहे आता की ही मलई, हे दूध, हे अमृत, हे तूप, हे लोणी कोण खातंय, कोणाच्या घशात जातंय, कोण साडू आहे, कोण निविदा देतंय, कशा मॅनेज होत आहेत. दमदाट्या दिल्या जातात व्यापाऱ्यांना, ठेकेदारांना, एजन्सीला. त्यांच्या आमच्याकडे रेकॉर्ड आहे, त्यांनी कशा पद्धतीने कोणत्या एजन्सीला कसं थांबवलंय, कशा पद्धतीने खरेदी केल्या आहेत, कशा पद्धतीने मॅनेज केल्या जात आहेत निविदा. आणि मग एका बाजूला आम्ही खूप स्वच्छ असल्याचं आव्हान आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रचंड मोठं शेण खायचं. तर मग सांगू तरी ते आम्ही लुटायला बसलो या संस्थेत. आणि तुम्हाला लुटू द्यायला काही तुमच्या जहागिरी नाही, ती तुमच्या बापजाद्याची, ती कॉपरेटिव्ह आहे असेट आहे. आणि एकतर वर्गीस कुरियनचा फोटो लावतात, लादा वाटल्या पाहिजे, अरे वर्गीस कुरियन आहे ना, यांचा धवलकरांची प्रणिती कोणी पहिले समजून घ्या. यांचा वर्गीस कुरियनचा सिनेमा यांच्यात गाय नाही, माहीत नाही, त्यांच्या डेअरी यांना वर्गीस कुरियन काय माहीत राहणार. आणि म्हणून या वर्गीस कुरियन जे धवलक्रांतीचे प्रणेते म्हटले जातात, त्या माध्यमातून एनडीटीव्हीकडे संघ गेल्यामुळे पुनर्जीवित झाला. आणि आता कॉपरेटिव्हकडे गेला, शेतकऱ्यांच्या हातात गेल्यावर शेतकऱ्यांच्या नावाने जर हे बोके, बरोबर आहे का, जर तिथे जर काही ओके करत असतील तर ते आम्ही खपून घेणार नाही. सर्वात गंभीर